Hello student, Tilaknagar Balvidya Mandir, Dombivli East. Welcome to my 4th standard class. Subject Environmental Studies. Science. Student, today we are going to learn lesson number 9, Air. Okay. Lesson number 9, Air. Part 1. Let's start. Can you tell? तुम्ही सांगू शकाल का? What are the people in the pictures doing? Look at the screen carefully. Some pictures are given here. First picture. One man is pumping air into a cycle tube. Okay? एक माणूस बघा सायकलच्या टायर मध्ये हवा भरतोय की नाही. नेक्स्ट, अ गर्ल इज ब्लोइंग एअर इन अ रबर बलून. बघा ती मुलगी फुग्यामध्ये हवा भरतीये की नाही. थर्ड पिक्चर, वन मॅन इज फिलिंग एअर इन द टायर ऑफ अ कार. बघा एका कारच्या टायर मध्ये एक माणूस हवा भरत आहे. ओके, ही हवा, सांगा बरं मला, हवा आपल्याला दिसते का रे? नाही दिसत, पण तिचं अस्तित्व आपल्याला जाणवतं, हो की नाही? ट्राय धिस, हे करून पहा. टेक वॉटर इन अ बिग कंटेनर. एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्या. टेक अ स्मॉल नॅरो कंटेनर. एक रिकामं उभट असं भांड घ्या. Hold it upside down on the surface of the water and without tilting it, push it down into the water. भांड उपडं करून पाण्याच्या पृष्ठभागावर तसेच उभे करून पाण्यामध्ये खाली खाली दाबा. पहा आता ही मुलगी करते बघा. हिने हे बकेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि एक भांड घेऊन त्या सरफेस मधून ती असं प्रेस करते, खाली दाबण्याचा प्रयत्न करते त्या पाण्यावर, पाण्याच्या पृष्ठभागावर ते रिकामं भांड ती असं दाबण्याचा प्रयत्न करते. नाउ अलाव इट टू टिल्ट. आता भांड थोडं तिरप होऊ द्या. टू टिल्ट म्हणजे तिरप, तिरप करा त्याला. व्हॉट डू यू सी? तुम्हाला काय आढळून येईल? बबल्स राईज ॲट वन्स टू द टॉप. हवेचे बुडबुडे लगेच पाण्याच्या वर येऊ लागतात. इथे पहा, भांड तिरप केल्याबरोबर हवेचे जे बुडबुडे आहे हे पाण्याच्या वर येऊ लागतात. व्हॉट डज धिस टेल अस? यावरून काय उलगडते? एअर इज लाइटर दॅन वॉटर. हवा पाण्यापेक्षा हलकी असते. सो एअर बबल्स राईज टू द टॉप as soon as the container is tilted. पहा, म्हणून भांड तिरप झालं की हवेचे बुडबुडे पाण्याबाहेर वर येतात. It means that there was air even in the container that appeared to be empty. मग काय आपल्याला याच्यावरून याचा अर्थ काय समजतो आपल्याला? तर डोळ्यांना रिकाम्या दिसणाऱ्या भांड्यामध्ये सुद्धा हवा होती. म्हणून तर ते भांड तिरप केल्यावरती इथे बुडबुडे आले की नाही. म्हणजे त्या भांड्यामध्ये, रिकाम्या भांड्यामध्ये सुद्धा हवा होती. म्हणजे रिकाम्या भांड्यात सुद्धा हवा असते, हे आपल्याला ह्या प्रयोगावरून सिद्ध होतं, हो की नाही? आणि हा प्रयोग तुम्ही स्वतः घरी करून पाहायचा आहे. ओके. देअर इज एअर ऑल अराउंड अस. हवा आपल्या सभोवती आहे. इट इज प्रेझेंट इवन इन प्लेसेस दॅट अपियर टू बी एम्प्टी. रिकाम्या वाटणाऱ्या जागांमध्येही हवा आहे. देन हाऊ फार अराउंड अस डज एअर स्प्रेड? मग भोवतालची ही हवा कुठपर्यंत पसरली आहे? ट्राय धिस, हे करून पहा. लुक ॲट द पिक्चर केअरफुली. टेक लार्ज शीट्स ऑफ एनी वेस्ट पेपर. कोणत्याही टाकाऊ कागदांचे मोठे मोठे जे तुकडे असतात ते तुम्ही घ्यायचे आहेत.
or obtain old newspaper of about 1 month. किंवा मग वर्तमानपत्रांची महिन्याभराची रद्दी तुम्ही मिळवायची आहे. And tear each of the sheets into 4 pieces. Now place these sheets of paper one at a time in a pile on the floor. मग वर्तमानपत्र जर घेतली असतील तर त्याची पानं वेगवेगळी करून घ्यायची आहेत आणि इतर तुम्ही जरी कोणते तुकडे घेतले असतील तरी चालेल आणि प्रत्येक पानाचे 4 सारखे भाग करायचे आहेत आणि हे कागद किंवा ही वर्तमानपत्रे तुम्ही फरशीवर एक एक करून एकावर एक ठेवा. इथे ठेवलेले आहेत पहा. As the pile grows, observe the difference that can be seen in the layers of paper at the top of the pile and those near the floor. पहा आता पाईल म्हणजे काय? त्या वर्तमानपत्रांचा किंवा कागदांचा ढीग इथे दिसतोय पहा, किंवा त्याला म्हणतात चळत. मग हा ढीग किंवा चळत तयार होत असताना फरशी लगतच्या आणि वरच्या कागदांच्या थरांमध्ये काय फरक होत जातो याकडे नीट लक्ष द्या. When all the sheets have been placed, observe the difference in the upper and lower layers of the papers. सर्व कागद फरशीवर ठेवून झाले की त्या चळतीचे त्या ढिगाचे निरीक्षण करा. वरच्या आणि खालच्या थरांमधील फरक लक्षात घ्या. What do you see? तुम्हाला काय आढळून येईल? As we place more and more papers on the pile, the sheets at the lower level are pressed down by the sheets above them. म्हणजे कागद रचत जसे जातो की नाही आपण, तसेच खालचे कागद वरच्या कागदांखाली दबले जातात. The distance between the papers in the lower part of the pile becomes less while the papers in the upper part appear to be further apart. मग खालच्या कागदांचे एकमेकांपासूनचे जे अंतर आहे ते कमी होत जातं आणि वरचे कागद त्या मानाने मोकळे ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा दिसतात. What does this tell us? यावरून आपल्याला काय उलगडतं? The nearer a sheet of paper is to the floor, the greater is the number of papers above it. एखादा कागद जितका फरशीच्या जवळ तितकेच त्याच्यावर ठेवलेल्या कागदांची संख्या अधिक, म्हणजेच खालचे थर अधिक भार पेलतात. It means that the lower layer bear more weight than the upper layers of paper. खालचे जे असतात की नाही, ते खालचे थर जे असतात ते अधिक भार पेलतात. Compared to that, the upper layers bear less weight. पण त्या मानाने वरच्या कागदांवर कमी भार असतो. ओके, लेस कमी असतं. वेट इथे भार या अर्थी वापरलेला आहे ते. The atmosphere. Atmosphere means वातावरण. ही पृथ्वी दिसते की नाही, पृथ्वीच्या भोवती जो हवेचा थर असतो त्याला म्हणतात वातावरण. The earth on which we live is round in shape like a ball. पाहता आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीचा आकार कसा आहे तर चेंडू सारखा गोल आहे. There is air all around the earth. त्या पृथ्वीच्या सभोवती हवा आहे. If we go higher above the earth, we find that there is air till a height of almost 50 kilometer. 50 किलोमीटर पर्यंत पृथ्वीच्या सभोवती जसे आपण उंच जातो तसे 50 किलोमीटर पर्यंत आपल्याला हवा आढळते किंवा हवेचा थर पाहायला मिळतो. This covering of air around the earth is called the atmosphere.
मग पृथ्वी भोवतालच्या या हवेच्या आवरणास काय म्हणतात? वातावरण असे म्हणतात. As we go farther from the earth, the layer of air become thinner. पृथ्वीपासून जसजसे आपण दूर जातो तसतशी वातावरणातील जी हवा आहे ती विरळ होत जाते. थिनर म्हणजे विरळ होत जाते. That is, the layer of air closest to the earth are very close to each other, while the ones at higher levels are not so close. म्हणजेच मग हवेचे जे थर आहे पृथ्वीच्या पृष्ठभागाशी दाट तर पृष्ठभागापासून दूर गेल्यावरती विरळ असतात. The air at greater heights is rare. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हवेचे सर्वाधिक थर असतात की नाही, दाटीवाटीने, आणि वरचे थर मात्र एकमेकांपासून मोकळे असतात. म्हणजेच याचा अर्थ असा होतो उंचावरची जी हवा आहे ही हवा विरळ असते. The air at the greater heights is rare. उंचावरची हवा विरळ असते. आज आपण इथेच थांबणार आहोत. The remaining part of the lesson we will see in the next video. Okay? Now read all the lesson carefully. Okay? Thank you.